तर नमस्कार मित्रांनो, अष्टविनायक यात्रेतील 6वा पडाव ज्यामध्ये आपल्याला श्री गणेशाच्या बाल स्वरूपाचे दर्शन होते. ते तुम्हाला ठाऊक आहे का? नाही ना? तर चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, अष्टविनायक मंगळवार या सीरीजमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. व आज आपण पाहणार आहोत अष्टविनायक यात्रेतील 6व्या गणपतीची कथा म्हणजे श्री गिरिजात्मज गणपती लेण्याद्री. पुण्यातील लेण्याद्री जे की जुन्नर तालुक्यापासून काही अंतरावरती स्थित आहे. येथे श्री गणेशाचे हे मंदिर स्थित आहे. या गणपतीची कथा आपल्याला अशी कळून येते, की माता पार्वती यांनी ते तप केले होते, जेणेकरून श्री गणेश त्यांच्या पोटी मुलगा म्हणून जन्मावा व श्री गणेश त्यांच्या पोटी मुलगा म्हणून जन्मला व ज्या ठिकाणी श्री गणेशाने आपले हे स्वरूप प्रकट केले, त्याच ठिकाणी गिरिजात्मज गणपती आज स्थित आहे. गिरिजात्मज ह्या शब्दाचा अर्थ असा होतो, की गिरिजा म्हणजेच माता पार्वतीचे दुसरे नाव, हिचा पुत्र म्हणून गिरिजात्मज व त्याचबरोबर श्री गणेशाची मूर्ती आपल्याला बालस्वरूपात दिसून येते व त्याची सोंड ही डाव्या बाजूची आहे. मित्रांनो, ह्या गणपतीच्या कथेपेक्षा सुंदर ह्या गणपतीची मंदिराची रचना आहे. ह्या गणपतीच्या मंदिराला कोणतेही गर्भगृह नाही, कोणतेही कळस नाही व हे जगातील काही ठिकाणांपैकी एक हे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी हिंदू परंपरा व बौद्ध परंपरा आपल्याला एकाच ठिकाणी दिसून येते व असे मानले जाते, की ह्या गणपतीच्या मंदिराची रचना ही पहिल्या शतकात झाली असावी. तर मित्रांनो, त्याचबरोबर ह्या गणपतीचे दर्शन घेतल्याने पुत्रप्राप्ती होते, संतान प्राप्ती होते व कौटुंबात सुखप्राप्ती होते असे म्हटले जाते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओपुरता एवढंच. भेटूया आपण पुढच्या मंगळवारी एका अशाच अष्टविनायक गणपतीच्या कथेसोबत. तोपर्यंत जय श्री गणेश.